नमस्कार. तुम्हालाही डॅन्ड्रफचा त्रास होतोय का? म्हणजेच तुमच्या केसात कोंडा झालाय का? आपण आपल्या केसामध्ये जेव्हा डॅन्ड्रफचा त्रास होतो, तर आपण लगेच नवनवीन शॅम्पू वापरायला सुरुवात करतो. तर असं न करता त्याचं मूळ कारण शोधणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्या केसामध्ये कोंडा होतो, तर त्यामागे बरीच कारणं असतात. डॅन्ड्रफ होणं हा म्हणजे एक स्किनचाच आजार आहे. आपल्या स्कलची स्किन ही जेव्हा ड्राय होते, तेव्हा आपल्याला डॅन्ड्रफ होतो. त्यानंतरचं दुसरं कारण म्हणजे आपल्या शरीरात झिंकची कमतरता. झिंक हे आपल्या स्किनच्या खाली जो तेलाचा लेयर असतो, त्याला बॅलन्स करायचं काम हे झिंक करतं. जर झिंकची कमतरता असेल, तर ही स्किन आपली ड्राय होते आणि आपल्याला डॅन्ड्रफ होतो. त्यानंतरचं एक कारण म्हणजे आपण जर केस नीट त्याला ऑइल लावत नसू किंवा आपण अंघोळ करताना ते व्यवस्थित जर वॉश केले नाहीत, तरीही कोंडा होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात लास्ट महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण खूप स्ट्रेस किंवा टेन्शनमध्ये असतो, त्यामुळेही आपली ही स्किन ड्राय होते आणि आपल्याला डॅन्ड्रफ होतो. आणि त्यामुळे मग नंतर त्याचे परिणाम हे म्हणजे आपल्या फोरहेडवरती पिंपल्स येणं किंवा सतत डोक्यात खाज येणं, केस गळणं, असे हे त्याचे परिणाम आपल्याला बघायला लागतात. तर त्यामुळे मी सांगेन की ह्याच्यावर उपाय म्हणजे आपण वेगवेगळे शॅम्पू ट्राय न करता सर्वप्रथम त्याचं कारण शोधायला हवं आणि त्यानंतर आयुर्वेदात सांगितलेला एक उपचार मी तुम्हाला सांगते, तो म्हणजे कडुलिंब. कडुलिंब हा तुम्ही 2 प्रकारे वापरू शकता. पहिली पद्धत ती म्हणजे आपण गरम पाण्यात कडुलिंबाचा पाला हा उकळवून त्या पाण्याने आपले केस धुवू शकतो. त्याच्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे तेलामध्ये हे पाला उकळवून हे तेल आपल्या केसांच्या मुळाशी लावून त्याने मसाज करावा आणि हे आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला असलेला डॅन्ड्रफचा त्रास हा नक्की कमी होईल आणि स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.